नमस्कार. जागतो संयमी तिथे या पुस्तकाच्या पुढच्या भागामध्ये आपण आता कैलासवासी शंकर विनायक ठकार यांनी ग्रामसेवेचे अनुभव या अंतर्गत त्यांचे पूर्व प्रकाशित म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या काळामधले त्यांचे जे लेख होते म्हणजे सुमारे 1947-48 पर्यंत लिहिलेले किंवा त्यानंतरच्या 5-7 वर्षात लिहिलेले आपण आता पुढे ऐकणार आहोत. माझी मनोभूमिका. आमचे घराणे मूळचे अत्यंत गरीब परंतु सात्विक. कॉलेज शिक्षणाची संधी आमच्या घराण्यात प्रथम मलाच लाभली. 1918 साली कॉलेज शिक्षण पूर्ण केले. मी अगदी सामान्य दर्जाचा विद्यार्थी. बराचसा लाजाळू आणि निकटच्या मित्रमंडळींशी असलेले संबंध सोडले तर सामान्यतः मुखदुर्बळच. शाळा कॉलेजची संमेलने, खेळांचे सामने, वक्तृत्वोत्तेजक सभा इत्यादिकात मी कधी भाग घेतलेला नव्हता. तथापि भावी आयुष्यात मामूली चाकोरीचा मार्ग सोडून निराळेच काहीतरी कार्य करावे अशी इच्छा मात्र अगदी बालपणापासून मनात डोकवत होती. ही इच्छा का आणि कशी उत्पन्न झाली हे सांगता येत नाही. माझ्या वडिलांच्या सात्विक आणि निस्पृह स्वभावानुसार त्यांचीही माझ्या भावी आयुष्याबद्दल अशी इच्छा होती की मी रेव्हेन्यू खात्यात किंवा वकिली पेशात किंबहुना अद्वातद्वा द्रव्यार्जन करण्याचा यत्किंचितही मोह होईल अशा कोणत्याही प्रकारच्या जीवनात आयुष्य घालवू नये. प्रवास करण्याची तर तीव्र इच्छा लहानपणापासूनच प्रबळ होऊ लागली होती आणि जाणता होऊ लागलो तसतशी ती इच्छा मी अंमलातही आणू लागलो. कॉलेजमध्ये असताना दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुटीत मधून प्रवास करण्याचा क्रम मी चालू ठेवला. महर्षी दादाभाई नौरोजी, बाबू रमेशचंद्र दत्त, विल्यम डिग्वी इत्यादी विद्वानांच्या हिंदुस्थानच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थिती संबंधीच्या ग्रंथांच्या वाचनाने खेड्यांचे पुनरुज्जीवन केल्याशिवाय या राष्ट्राचा उद्धार होणे शक्य नाही ही गोष्ट माझ्या मनावर पूर्णपणे बिंबली. पूर्वसंस्कार आणि प्रवासातील अवलोकन यामुळे वरील ग्रंथांचा माझ्यावर सखोल परिणाम झाला. कॉलेजमध्ये असतानाच मी एक ग्रामसेवेची छोटीशी योजना एका कागदावर लिहून काढली आणि शिक्षणक्रम पुरा होताच ती योजना अंमलात आणावी असा मला ध्यास लागला. मध्यंतरी काही काळ शिक्षणक्रम अपुरा सोडून देऊन कुठेतरी प्रत्यक्ष कामाला लागावे असा उतावीळपणाचा विचार मनात येऊ लागला. परंतु याच सुमारास महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षणाचे अध्वर्यू प्राध्यापक विष्णू गोविंद उर्फ अण्णा विजापूरकर यांचा परिचय करून घेतला आणि माझ्या उद्दिष्टाबाबत त्यांचा सल्ला विचारला. त्यांनी कॉलेजचा शिक्षणक्रम पुरा होईपर्यंत बाकीचे विचार थोपून धरावेत असा सल्ला दिला. 1916 साली लोकमान्य टिळक विलायतेला जाण्यास निघाले. मोठी हिंमत करून मी त्यांची मुंबई येथे सरदार गृहात भेट घेतली आणि त्यांना वर उल्लेखिलेल्या ग्रामसेवेच्या योजनेचा कागद दाखवला. हिंमत करून असे वर म्हटले याचे कारण इतकेच की मी लाजाळू आणि मुखदुर्बळ होतो. तेव्हा कोणाचेही पाठबळ नसता मी तडक लोकमान्यांपर्यंत एक योजना घेऊन जाणे हे धार्ष्ट्यच होते. लोकमान्यांच्या ठिकाणी माझ्या वडिलांचा फार आदर असे. 1907 साली लोकमान्य टिळक धारवाडला आले होते. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यास जाण्यापूर्वी आमच्या घरी असलेला त्यांचा फोटो मी आणि माझे वडील बंधू श्रीयुत दत्तात्रेय उर्फ अण्णा यांच्या हातात वडिलांनी दिला आणि तो नीट पहा म्हणून सांगितले. सायंकाळी
आम्हा दोघा बंधूंना त्यांनी लोकमान्यांच्या दर्शनास नेले. भीत भीत तो योजनेचा कागद मी लोकमान्यांच्या हातात दिला. त्यांनी तो वाचून पाहिला आणि गंभीर परंतु स्मितयुक्त चर्येने माझ्याकडे पाहून म्हटले, योजना ठीक आहे, पण अंमलात कोण आणणार? पाहीन खटपट करून असं काहीतरी पुटपुटत मी घाबरेपणाने तो कागद घेऊन त्यांच्या पाया पडून तेथून निसटलो. केवळ 5 मिनिटात हा प्रकार आटोपला, पण तो प्रसंग मी जन्मभर विसरणे शक्य नाही. मी काहीतरी मोठा पराक्रम केला असं मला वाटू लागलं. लोकमान्यांच्या चर्येचा आणि उद्गारांचा माझ्या अंतःकरणावर कायमचा ठसा उमटला. मला एका गोष्टीचे पुन्हा पुन्हा नवल वाटू लागले आणि त्या गोष्टीमुळे लोकमान्यांच्या वृत्तीबद्दल मला अत्यंत गौरव आणि आदर वाटू लागला. ती गोष्ट ही की माझ्या योजनेत कोणतेही दोष न काढता त्यांनी अगदी मुळाशीच हात घातला. अर्थात ती योजना निर्दोष नव्हती असं कोण म्हणेल, पण त्यासंबंधी चर्चा करण्यात वेळ न घालवता जी काही योजना असेल ती अंमलात कोण आणणार हा त्यांनी विचारलेला मार्मिक आणि मूलभूत प्रश्न माझ्या डोक्यात एकच काहूर करू लागला. योजनांचा तुटवडा नाही, कार्यकर्त्यांचा तुटवडा आहे, असाच त्यांच्या उद्गारांचा आणि चर्येचा मी अर्थ केला. असा एक कार्यकर्ता होण्याचे भाग्य मला लाभावे एवढीच मी प्रार्थना करू लागलो. कॉलेजचे शिक्षण पुरे केल्याबरोबर ग्रामसेवेचे कार्यच हातून घडावे अशी इच्छा उराशी बाळगून असताही आणि ती इच्छा फलद्रूप होण्याजोगा जीवनक्रम आखावा अशी खटपट चालू असताही सुमारे 5 वर्षेपर्यंत म्हणजे 1918 ते 1923 मला मनाजोगी संधी लाभली नाही. मात्र या अवधीतील पहिले 1.5 वर्ष म्हणजे विद्यार्थी दशेतून निघून सेवा कार्य करावयास सुरुवात केल्यानंतरचा काळ फार महत्वाचा होता. हे 1.5 वर्ष मी नगरच्या अनाथ विद्यार्थीगृहात घालवले. या 1.5 वर्षात ग्रामसेवा करण्याची संधी जरी मला लाभली नाही तरी हा काळ मला हितकारक वाटला. कारण नगरच्या संस्थेतील सुमारे 40-50 मुलांची सेवा करण्याची संधी मला लाभली. त्यावेळी देशभर इन्फ्लुएन्झाच्या साथीने कहर केला होता. मी आणि एक 8 वर्षांचा मुलगा असे दोघेच सोडून बाकी सर्वजणांनी अंथरूण धरलं होतं आणि त्यांच्या सेवा शुश्रूषेत मला विलक्षण आनंद लाभत होता. संस्थेकरिता शहरातून मनाचे श्लोक म्हणत भिक्षा मागत फिरण्याचा सुयोग मधून मधून लाभल्यामुळे मनाचा लाजाळूपणा, भिडस्तपणा आणि भित्रेपणा कमी होण्यास मदत झाली. त्याचवेळी 1918 मध्ये साबरमतीस महात्मा गांधींचा आश्रम पाहण्यास गेलो. तिथे पाहिलेल्या स्वच्छता, स्वावलंबन, शौचकूप योजना इत्यादी अनेक गोष्टी विस्ताराने वर्णिल्या तर गैरवाजवी होणार नाही. तथापि येथे त्या दिल्याने विषयांतर होईल म्हणून काही गोष्टींविषयीच संक्षेपाने लिहितो. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच मला महात्मा गांधींचे दर्शन घडले. ते एका साध्या खाटेवर पंचा नेसून उघडे बसले होते. गुडघ्यावर एक खापराची थाळी होती. त्यातील काही पदार्थ खात खात शेजारी बैठकीवर बसलेल्या महादेवबाई देसाई यांना काही मजकूर सांगत होते. मला पाहताच त्यांनी मी कोठून आलो ते विचारलं. मी उत्तर देताच त्यांनी मी कोणत्या हेतूने आलो असं विचारलं आणि मला विद्यार्थ्याप्रमाणे राहावयाचे आहे किंवा पाहुण्याप्रमाणे अशी पृच्छा केली. विद्यार्थ्याप्रमाणे असं म्हणताच एका विद्यार्थ्याला बोलावून मला त्याच्याबरोबर वागविण्यास त्याला सांगून मला रवाना केलं. दळणे, भांडी घासणे इत्यादी प्रकारच्या तेथील विद्यार्थ्यांच्या दिनचर्येत 2 दिवस घालवून मी तिथून परत नगरला आलो. साबरमती आश्रमाच्या ऑफिसात सकाळच्या वेळी लहान लहान बोचकी घेऊन येताना आणि तशीच बोचकी परत नेताना मी कित्येक बाया पाहिल्या. मला मोठे नवल वाटले. ऑफिसात जाऊन तपास करता मला असे समजले की आसपासच्या खेड्यातील बाया
आश्रमातून कापसाचे पेरू घेऊन जातात. आपापल्या घरी सवडीप्रमाणे त्यांचे सूत कातून आश्रमात आणून देतात आणि सूत कातण्याची मजुरी आणि आणखी काही पेरू घेऊन परत जातात. या प्रकारामुळे माझ्या डोक्यात अनेक विचारांचा संचार सुरू झाला. ही गोष्ट 1918 सालची आहे हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. यावेळी खादी, चरखा, सूत कातणे इत्यादी शब्दांची मला ओळखही नव्हती. महात्मा गांधींनी या शब्दांची आणि विषयांची ओळख राष्ट्राला 1920 साली करून दिली. अर्थातच या प्रकारच्या नाविन्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि ग्रामसेवेचे जे वेड माझ्या डोक्यात तात्विकदृष्ट्या वावरत होते त्याला व्यावहारिक स्वरूप पुढे देण्यास मला हे दृश्य उपयोगी पडले. ग्रामसेवा करण्यास हे चांगले साधन आहे अशी अंधुक कल्पना माझ्या मनात घुळू लागली. खानदेश हे माझे कार्यक्षेत्र म्हणून निर्णय घेण्यास या दृश्याचा उपयोग झाला असावा. मी परत नगरला येऊन माझ्या उद्योगास लागलो. थोडक्याच दिवसांनी महात्मा गांधींचा जन्मदिन 2 ऑक्टोबर हा दिवस उजाडला. नगरला कैलासवासी बाळासाहेब देशपांडे यांच्या दिवाणखान्यात या निमित्ताने श्रीयुत हरिभाऊ पटवर्धन, श्रीयुत पारनाईक, श्रीयुत सप्तर्षी वगैरे काही मंडळी जमली होती. मी सत्याग्रहाश्रम स्वतः पाहून आल्यामुळे मीही तेथील काही वृत्तांत सांगावा असे मला सुचवण्यात आले. व्याख्यान देण्याची कधीच सवय नसल्यामुळे मी बरीच टाळाटाळ करून पाहिली, परंतु विशेषतः श्रीयुत हरिभाऊ पटवर्धनांच्या आग्रहामुळे नाईलाज झाला आणि थरथर कापत मी बोलण्यास उभा राहिलो. माझ्या आयुष्यातील हे पहिलेच व्याख्यान होय. आश्रमाची छाप माझ्या मनावर ताजीच असल्यामुळे माझे वर्णनात्मक भाषण बरे वठले असावे किंवा त्या विद्वान मंडळींनी माझे भाषण चांगले वठले असा मला उत्तेजनार्थ अभिप्राय दिला असावा. नगरला माझी ग्रामसेवेची आणि लोकसेवेची आकांक्षा तृप्त होण्याचे चिन्ह दिसेना, म्हणून मी निराश अंतःकरणाने पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात इतिहास आणि इंग्रजी या विषयांचा शिक्षक म्हणून जागा पत्करली. 1.5-2 वर्षात तिथे माझे उत्कृष्ट बस्तान बसले. त्यावेळच्या 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांचे आणि शाळा अधिकाऱ्यांचे खूप प्रेम मी संपादन करू शकलो आणि त्या जीवनक्रमात रंगून गेलो. याच काळात मी विवाहबद्धही झालो. तथापि लोकसेवेची उर्मी वाढतच गेली. ही 1.5-2 वर्षे होतात न होतात तोच महात्मा गांधींची असहकारितेची चळवळ सुरू झाली. त्या चळवळीत मी विवाहबद्ध असतानाही मोठ्या उमेदीने उडी घेतली. शिक्षकाच्या जागेचा राजीनामा देऊन टाकून ग्रामसेवा करण्याचा काहीतरी योग यावा म्हणून खटपटीस लागलो. पण त्या काळी ग्रामसेवा हा विषय सर्वच देशाला नवीन असल्यामुळे तो हेतू साधला नाही आणि अंमळनेरच्या राष्ट्रीय हायस्कुलात शिक्षक म्हणून रुजू झालो. व्याख्यानादी रूपाने सार्वजनिक प्रचारकी काम, म्युनिसिपालिटीच्या कारभाराचा अनुभव, खेड्यात थोडाफार संचार इत्यादी गोष्टी अंमळनेरला मला अंशतः साधल्या आणि या सर्व अनुभवाने लोकसेवेची आणि सार्वजनिक कार्याची माझी उत्कटता वाढीस लागली. ग्रामसेवेचे माझे वेडही आतून धुमसतच राहिले, विझले नाही. 1923 साली मात्र अंमळनेरच्या हायस्कूलचे राष्ट्रीयत्व समाप्त झाल्यानंतर मी निव्वळ सार्वजनिक जीवनच पत्करले. त्या वर्षी नुकत्याच स्थापन झालेल्या महाराष्ट्र प्रांतिक खादी मंडळ या संस्थेचा चिटणीस म्हणून माझी नेमणूक झाली. या मंडळाची कचेरी धुळ्यास असून अध्यक्ष श्रीयुत बाळूभाई मेहता होते. या कार्यासाठी मधून सबंध महाराष्ट्र प्रांतभर जरी फिरण्याचा प्रसंग येई तरी मुख्य केंद्र धुळ्यास असल्यामुळे इतर 10 जिल्ह्यांपेक्षा पश्चिम खानदेश जिल्ह्याशी माझा निकट संबंध येत असे. 3 वर्षे मी हे काम केले. ग्रामजीवनाशी मी अधिकाधिक समरस होऊ लागलो. तरी पण महाराष्ट्र प्रांत खादी मंडळाचा चिटणीस या नात्याने पत्रव्यवहार, हिशेब इत्यादी लेखी आणि बैठ्या कामात माझा बराच वेळ जाणे अपरिहार्य होते. अर्थात खेड्यांशी जास्तीत जास्त संबंध यावा ही माझी मनीषा तृप्त न होता उलट दिवसेंदिवस वाढीस लागली.
3 वर्षानंतर कार्याच्या सोयीसाठी महाराष्ट्र प्रांत खादी मंडळाची कचेरी धुळ्याहून जळगावला हलवावी असं ठरलं. चिटणीस या नात्याने मीही धुळे आणि पश्चिम खानदेश सोडून जळगाव व पूर्व खानदेश मध्ये जायचा. परंतु या 3 वर्षात पश्चिम खानदेशातील खेड्यांची परिस्थिती पाहून पश्चिम खानदेशविषयी मला विशेष ओढा आणि आपलेपणा वाटू लागला होता. त्यामुळे माझा जीव घोटाळू लागला. याच सुमारास एक अकल्पित योगायोग घडून आला. सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरपूरला एक जिल्हा परिषद भरली होती. जिल्ह्यात प्रचार कार्य करण्याकरता पश्चिम खानदेश जिल्हा मंडळ या नावाने एक संस्था स्थापन व्हावी आणि त्या संस्थेने एक प्रचारक नेमावा असा एक ठराव त्या परिषदेत करण्यात आला होता. या नव्या संस्थेचे ध्येय पक्षभेदातील स्वरूपाचे कार्य करणे असे होते. परंतु त्यांच्या दृष्टीने योग्य इसम त्यांना लाभला नव्हता. इकडे मी जळगावी महाराष्ट्र प्रांतिक खादी मंडळाचा चिटणीस म्हणून जावे की काय करावे अशा फिकिरीत होतो. अशा परिस्थितीत मी जळगावी न जाता पश्चिम खानदेश जिल्हा मंडळाचा प्रचारक या नात्याने जिल्ह्यातच राहावे अशी योजना घडून आली. या मंडळाचे उपरिनिर्दिष्ट ध्येय माझ्या वृत्तीला विशेषच अनुकूल वाटले. कारण खादी कार्यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व 11 जिल्ह्यातील सर्व स्थूल परिस्थिती पाहून आणि त्या काळचे फेर नाफेर ब्राह्मणेतर इत्यादी पक्षभेद आणि मतभेद पाहून माझा असा ठाम ग्रह झाला होता की या गुंतीत आणि वितंडवादाच्या जाळ्यात न गुरफटता सर्वसामान्य जनतेत विधायक कार्य करण्यातच आयुष्य घालवणं चांगलं. माझ्या मनश्चक्षूंसमोर असलेले ग्रामसेवेचे कार्य अशाच स्वरूपाचे होते आणि ते इतके अफाट होते की माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसास हे कार्य आयुष्यभर पुरून उरावे. माझ्या या वृत्तीला पश्चिम खानदेश जिल्हा सर्व महाराष्ट्रात मला अनुकूल वाटला होता. ज्या ज्या संस्थेचा प्रचारक म्हणून काम पत्करण्याचे मला सुचवण्यात आले होते त्या संस्थेचे ध्येयही पक्षभेदातीत स्वरूपाचे काम करणे असेच होते. त्यामुळे कार्यपद्धतीबाबत काही मुद्द्यांविषयी खास चर्चा करून आणि माझ्या मनाची पूर्ण खात्री करून घेऊन मी ते काम पत्करलं. माझ्या कार्यपद्धतीत पक्षभेदाचे विष यत्किंचितही भासू नये अशी दक्षता सत्सद विवेकबुद्धीस निरंतर जागून मी सतत ठेवत आलो आहे. हेच धोरण कार्यकर्त्याने राखले पाहिजे असा माझा विश्वास अनुभवाने कायम झाला आहे. याच पश्चिम खानदेश जिल्हा मंडळाने ग्रामसेवेची माझी कित्येक वर्षांपासूनची आकांक्षा तृप्त करण्याची संधी मला दिली. माझ्या जीवनाचा आद्य हेतू साधण्याची संधी दिल्याबद्दल मी मंडळाचा फार ऋणी आहे. मी जी ग्रामसेवा केली ती अशी काही अद्भुत किंवा अपूर्व नाही की जी नमूद करण्यासाठी मी एखादा ग्रंथ तयार करण्यास उद्युक्त व्हावे. तथापि नंतरच्या काळात अखिल हिंदुस्थानातल्या प्रमाणेच महाराष्ट्रातही ग्रामसेवा, ग्रामोद्धार, ग्रामसंघटन इत्यादी विषयांकडे अनेक विद्वानांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधू लागले आणि अशा अनेक कार्यकर्त्यांशी आणि मित्रांशी या विषयासंबंधी बोलताना माझे या कार्यातील बरे वाईट अनुभव आणि कमी अधिक उद्बोधक प्रसंग वर्णन करण्याचा योग मला अनेकदा लाभला. अशांपैकी कित्येकांनी मी माझे अनुभव एकत्र ग्रथित करून प्रसिद्ध करावेत म्हणजे ग्रामीण जीवनाचे यथातथ्य स्वरूप जाणू इच्छिणाऱ्यांना त्याचा उपयोग होईल असं मला सांगितलं. पश्चिम खानदेशातील आज तागायतच्या प्रचार कार्यातील माझे काही अनुभव मी प्रबोध पत्राद्वारा मधून प्रसिद्ध करीतच असे. तथापि ग्रंथलेखनाचे कार्य करण्यास जे मनस्वास्थ्य लागते आणि जो निरामय काल लागतो तो माझ्यासारख्याला तुरुंगाशिवाय अन्यत्र लाभणे दुरापास्तच. गेल्या खेपेच्या चळवळीत 8 महिन्यांचा तुरुंगवास लाभला, परंतु हे कार्य माझ्या हातून झाले नाही. या खेपेस 1 वर्षाची शिक्षा लाभली. अनेक वार हे लिखाण करावे असे मनात येऊन गेले. अखेर श्रीयुत बाळूभाई मेहता यांनी श्रीयुत मामासाहेब देवगिरीकर
श्रीयुत बाळूभाई मेहता यांनी आणि श्रीयुत मामासाहेब देवगिरीकर आदी मित्रांनी पुन्हा पुन्हा आग्रह केल्यावरून शिक्षेच्या शेवटच्या महिन्यात हे काम हाती घेतले आणि जसे जमेल तसे एका महिन्यात हे काम पुरे करून टाकायचं ठरलं. जे प्रसंग वर्णिले आहेत ते वस्तुस्थिती निदर्शक आहेत अशी हमी मी देऊ शकतो. तथापि त्याबाबत इतकीच सूचना करणे अगत्याचे आहे की प्रत्येक प्रसंगाचा स्थलकाल अलग आहे असेही नाही आणि प्रसंग मी कालक्रमानुसार नमूद केले आहेत असेही नाही. मनश्चक्षूंसमोर ठळकपणे उभे राहणारे प्रसंग ग्रथित केले आहे इतकेच. या अनेक प्रसंगी जे प्रत्यक्ष संभाषण घडले ते शब्दशः कसं लक्षात राहणार. तथापि माझ्याशी बोलणाऱ्याचा भावार्थ आणि माझा भावार्थ प्रामाणिकपणे आणि यथातथ्य नमूद व्हावा या बुद्धीने योग्य ती भाषा वापरली आहे. तथापि कोणाचाही अवास्तव तोंडपुजेपणा किंवा मानभंग करण्याचा माझा मनोदय नसल्यामुळे लोकस्थिती आणि लोकप्रवृत्ती वर्णन करण्यासाठी ग्रथित केलेल्या या प्रसंगात कोणाला काही लागण्याजोगे क्वचित कोठे आढळल्यास त्यांनी सहृदयतेने मला माफी करून माझा रोख लक्षात घ्यावा एवढीच विनंती आहे. एवढ्यासाठीच गावांची आणि व्यक्तींची नावे शक्यतो बुद्धिपुरस्सर पण सदहेतूने टाळली आहेत. शिवाय कित्येक नाजूक प्रसंग मुद्दाम गाळलेही आहेत. खेड्यापाड्यात संचार. पश्चिम खानदेश जिल्ह्यात प्रचार कार्य करण्याचे पत्करल्यानंतर पहिले सुमारे 10 महिने मी खेड्यापाड्यात मनसोक्त संचार केला. ही संधी माझ्या आयुष्यातील परमभाग्याची होय असं मी समजतो. जिल्हा मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत शंकर श्रीकृष्ण उर्फ नानासाहेब देव आणि चिटणीस श्रीयुत विनायक नरहर उर्फ काकासाहेब बर्वे यांनी मला बंधनांनी न जखडता माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकून मला संचार करण्यास मुभा दिली होती. त्या विश्वासास मी अपात्र ठरलो असे मला वाटत नाही. अनेक प्रसंगी मी फार श्रम घेऊ नयेत आणि खाण्यापिण्याची आबाळ करू नये असंही या मंडळींनी मला सुचवलं. इतका मी या कामात रंगलो होतो आणि अंग मोडून मेहनत करीत होतो. प्रथमतः 1 वर्ष केवळ मी लोकस्थिती अवलोकनार्थ जिल्हाभर एक वार फिरावयाचे अशी सामान्य रूपरेषा ठरवण्यात आली होती. परंतु सुमारे 10 महिने संपताच महात्मा गांधींचा जिल्ह्यात दौरा घडून येण्याची सुवर्ण संधी लाभली. या दौऱ्याच्या प्रसंगी ग्रामसंचारातील माझे काही अनुभव मी महात्माजींना निवेदन केले. पुढील कार्यक्रमाबद्दल त्यांचा सल्लाही घेतला आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार पुढील कार्यक्रम आखला. हे 10 महिने मी पश्चिम खानदेशात जो संचार केला तो मी कशा पद्धतीने केला ते प्रथम सांगण्याचे योजलं आहे. या अवधीत माझे बिऱ्हाड मी शिंदखेड गावी ठेवले होते. 8-12 दिवसांपावेतो मी जिल्ह्यात फिरून बिऱ्हाडी 1-2 दिवस राहत असे आणि पुन्हा बाहेर पडत असे. शिंदखेड पासून लांब कुठे जावयाचे झाले म्हणजे अर्थातच असे वेळोवेळी घरी येणे शक्य होत नसे. जिल्ह्यातील काही प्रमुख गावी माझी ओळख होती. त्या अपवादांखेरीज इतर बहुतेक सर्वच ठिकाणी मी अपरिचित होतो. ओळखीने आणि चिठ्ठ्या चपाट्यांच्या सहाय्याने माझी गावोगाव उतरण्याची आणि खाण्यापिण्याचीही व्यवस्था होऊ शकली असती. पण मला तसं करायचं नव्हतं. ओळख असलेल्या गावी गेलो तरीही ओळखीच्या घरी उतरवायचे नाही. इतकेच नव्हे तर चावडीत उतरायचं आणि कोणाकडून कोणतेही खाद्यपेय मोफत घ्यायचं नाही असं धोरण मी सुरुवातीपासूनच निश्चित ठरवलं होतं आणि कदाचित 4-2 अपवाद वगळल्यास मी ते धोरण तंतोतंत पाळलं. अनुभवाने हाच मार्ग इष्ट होय असं माझं ठाम मत झालं आहे. कारण दुसऱ्याच्या घरी उतरलो की आपल्याशी लोक प्रथमपासूनच मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत आणि आपली स्वतंत्रताही नष्ट होते. अर्थातच ही पद्धती प्रथमपासूनच निश्चित ठरवल्यामुळे मला माझे खाण्यापिण्याचे जिन्नस
अगदी बेतापुरती भांडी आणि अंथरूण पांघरूण बरोबरच वागवावे लागे. माझ्याबरोबर असं पुढील सामान असे: धुतलेले शर्ट आणि धोतर, पंचा, घोंगडी, खिचडीसाठी एक बेताचे पातेले, त्यावर ठेवण्यासाठी आणि जेवण्यास ताटली म्हणूनही उपयोग होईल अशी एक झाकणी, मोठा चमचा, एक वाटी, तुपाची आणि तेलाची अशा 2 बाटल्या, मेतकुटाची डबी, मुगाची डाळ मिश्रित तांदळाची एक पिशवी आणि साखर मिश्रित सातूच्या पिठाची एक पिशवी. घरून निघताना 8-15 दिवसांची बेगमी होईल इतकी सामग्री मी बरोबर घेत असे. जरूर तर मध्येही डाळ तांदूळ वगैरे खरेदी करीत असे. कोळी आणि ताजी फळभाजी ऐनवेळी कोठे मिळालीच तर फोडी करून पातेल्यातील खिचडी बरोबरच शिजवीत असे. काही दिवस एक छोटासा प्रवासी स्टोव्ह वापरीत असे, परंतु एका गावी कोणीतरी तो लांबवला. माझे सर्व सामान मी गावात फिरत असताना नेहमी चावडीतच असे. गावच्या शिक्षक मंडळींनी स्टोव्हचा खूप शोध घेतला, पण व्यर्थ. त्यांच्या आग्रहास न जुमानता आणि त्यांच्या घरी न उतरता अशा ठिकाणी उतरल्याचा हा परिणाम असे ते सहृदयतेने आणि प्रेमाने म्हणत. खेड्यापाड्यात वाहने सामान्यतः भाड्याने मिळत नसत, पण क्वचित मोफत मिळण्याजोगी असली तरी ती लागतील त्या क्षणी मुळीच मिळत नसत. अर्थातच बहुतेक प्रवास मला पायीच करावा लागला. बरोबर खूप बोजा घेऊन पायी प्रवास करावा लागे. 1930 नंतर सर्व देश चळवळीने असा जागृत झाला आणि सार्वजनिक कार्यकर्त्यांबाबत जशी सहानुभूती निर्माण झाली तशी अवस्था त्या काळी नसल्यामुळे मला अनेक प्रसंगी अपमान सोसावा लागला, उपमर्द सहन करावा लागला. सोयी गैरसोयी यांचा तर विचारच नव्हता. तरी माझ्या फिरण्याच्या हेतूबद्दल नाना प्रकारच्या कुकल्पना कित्येक लोक करीत. सभेस हजर राहण्याची उत्कटता आणि उत्सुकता त्या काळी नव्हती. क्वचितच वृत्तपत्रे दिसत. लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे कठीण जात असे. गायन, वैद्यकी, कायदा, शेतकी, बुवागिरी वगैरे कोणत्याच कलेचे किंवा शास्त्राचे ज्ञान मला नसल्यामुळे आणि बूटपाटलोण, कपड्यांचा थाटमाट वगैरे छाप टाकण्याच्या काहीच साधनांनी मला जोड नसल्यामुळे लोकांनी माझ्याभोवती जमवण्यास मला नवेच उपाय योजावे लागत. खेड्यापाड्यात सभेसाठी लोक जमवण्याची वेळ म्हणजे रात्रीची वेळ. अनेक प्रसंगी अनास्थापूर्ण अशा कित्येक गावात चावडीत जळत असणाऱ्या आणि काच नसलेल्या मिळमिण्या दिव्याच्या प्रकाशातच मला लोकांशी संभाषण करावं लागे आणि इतरही अनेक गैरसोयींना तोंड द्यावं लागे. चावडीच्या स्थितीवरून गावाची बरीचशी कल्पना येते ही गोष्ट मी अनुभवाने शिकलो आहे. चावडीतील खुंटीवर पडशी ठेवून चावडी स्वच्छ नसल्यास स्वच्छ करणे हे पहिले काम. आपल्या खेड्यातील चावडी ही एक प्राचीन संस्था आहे. ती स्वच्छ ठेवणे, तिथे दिवाबत्ती लावणे, कोणी चिलीम पिण्यास आल्यास त्याच्यासाठी धुनी निरंतर जागृत ठेवणे, चावडीत आल्या गेल्या माणसाच्या इतमामाप्रमाणे त्याच्या खाण्यापिण्याची बैठकीची व्यवस्था लावणे इत्यादी सर्व कामे ठरलेल्या गाव कामगारामार्फत आणि बलुतेदारामार्फत गाव एकसूत्र असला तर बिनबोभाट होत असत. गावात प्रवेश केल्याबरोबरच किंबहुना गावाशी येताना आसपास आढळणाऱ्या इसमांना रामराम ठोकण्याबरोबरच आमच्या प्रचार कार्याला सुरुवात व्हायची. चावडीत कोणा ना कोणाची ये-जा असतेच. एकीकडे माझ्या तोंडाची टकरी चालू असायची आणि एकीकडे स्वयंपाकादी कार्य चालू राहायचे. जेवण खाण होऊन भांडी घासेपर्यंत चावडीत कोणीतरी अजब प्राणी आला आहे अशी बातमी गावात पोहोचत असे. गाव जितका अधिक जिज्ञासू तितका अधिक चौकस, तितका अधिक जागृत, तितका अधिक टीकेखोर. जितका अधिक जागृत तितका अधिक टीकेखोर. तितक्या मानाने अधिक लोक चावडीत बसण्या बोलण्यास येत. कोणी कुचेष्टेखोर वृत्तीने आले तरीही मला आनंदच होत असे, कारण निर्जीव आणि निरुत्साही लोकांपेक्षा
हे लोक अधिक बरे वाटत. मग मी गावात फिरावयास जात असे. मंडळींशी बोलत बोलत ठिकठिकाणी गावासंबंधी आणि बाहेरच्या जगासंबंधी चर्चा करीत सायंकाळपर्यंत असे वातावरण गावात उत्पन्न करण्याचा माझा रोख असे की लोकांना रात्री जेवण झाल्यानंतर चावडीत जमण्याची स्फूर्ती आणि जिज्ञासा व्हावी. आज म्हणजे 1933 मध्ये सभेची दवंडी देण्यास गावोगावची मुले एका पायावर तयार असतात. परंतु कायदेभंगाच्या चळवळीपूर्वी मुलांमध्ये हे चैतन्य नव्हते. त्यामुळे वरीलप्रमाणे खासगी रीतीने भेटून लोक बरेचसे जमतील असा रंग दिसला नाही. म्हणजे मला स्वतःच दवंडी देत फिरावं लागे. लोकांना सभेला येण्याची आस्था आणि स्फूर्ती वाटेल असेच शब्द दवंडी देतानाही योजावे लागत. रात्री सभेमध्ये ज्या व्यक्ती विशेष जिज्ञासू आणि कळकळीच्या वाटतील त्यांच्याशी सभा विसर्जन झाल्यानंतर खास चर्चा करावयाची माझी पद्धत होती. सकाळी उठल्यानंतर पुन्हा एकवार गावात फिरून मंडळीस रामराम करून यायचं आणि पुढच्या गावचा रस्ता धरायचा. सहसा एका दिवसापेक्षा जास्त काळ मी एका गावी राहत नसे. माझा हा स्वैरसंचार दगदगीचा असूनही लोकस्थिती समजून घेण्याच्या बाबतीत तो फारच फायदेशीर आणि म्हणून सुसह्य आणि आल्हाददायक वाटला. खेडे म्हटले की इथून तिथून नीरस आणि वृक्ष. असे असता मला खेड्यात करमते कसे इतकेच नव्हे तर खेड्यामागून खेडे पाहत भटकण्यात मला कशी मौज वाटते. गावासारखा गाव, त्यात पाहायचं काय इत्यादी प्रश्न शहरवासीयच काय पण ग्रामवासीय सुद्धा मला विचारतात. वस्तुतः माझा अनुभव अद्यापही असा आहे की मला खेडे पाहण्याचा कंटाळाच येत नाही. प्रत्येक ठिकाणी काही ना काही नाविन्य आणि वैचित्र्य भासते. एखादा कवी किंवा चित्रकार सृष्टी सौंदर्याचे निरीक्षण करण्यात दंग झालेला असतो. परंतु तोच देखावा पाहून एखादा कविता शून्य आणि कला शून्य मनुष्य उदासीनच राहतो. लोकस्थिती आणि समाजस्थिती पाहण्याला आणि आत्मीयतेने व तन्मयतेने लोकात मिसळवायला मनाला एक विशिष्ट वळण असावे लागते किंवा द्यावं लागतं. माझी अशी खात्री आहे की माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान आणि अधिक सूक्ष्म दृष्टीचा प्रचारक मी जितक्या गोष्टी अवलोकन केल्या आणि जितकी माहिती काढू शकलो त्यापेक्षा अधिक गोष्टी खास पाहू शकला असता आणि अधिक महत्त्वाची माहिती गोळा करू शकला असता. प्रवास करणारे भटकणारे पुष्कळ असतात. परंतु लोकांची राहणी, रीतिरिवाज, आर्थिक स्थिती, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या आवडीनिवडी आणि आकांक्षा इत्यादी बाबींचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची हातोटी सर्वांना सारखी साधत नाही. प्रवास हे ज्ञानप्राप्तीच्या अनेक साधनांपैकी एक मुख्य साधन समजतात. मी या निरीक्षणशास्त्रात पारंगत तर नाहीच नाही. तथापि माझ्या अल्पमतीप्रमाणे आस्थापूर्ण आणि अभ्यासू मात्र आहे. म्हणूनच मला गावोगाव हिंडण्याचा कंटाळा येत नाही. या कामाचा कंटाळा येणाऱ्यांचा प्रचार कार्यास उपयोग नाही. एकदा मी गावात शिरताच तुम्ही कुठून आलात, कशाला आलात अशा प्रकारचे मामूली सवाल करता करता एका मार्मिक ग्रामस्थाने मला विचारलं, गावोगाव काही ना काही नवीन आढळते असे तुम्ही म्हणता, मग आमच्या गावात तुम्हाला काय नवीन आढळले ते नंतर सांगा बरे का. मी उत्तर दिले, अहो तुमच्यासारखा मार्मिक जिज्ञासू या गावात आहे हे इथे येताच मला समजलं. ही काही सामान्य गोष्ट नाही. श्रमजीवी लोकांनी आपले निसर्गदत्त विश्रांती सुख आणि निद्रा सुख सोडून व्याख्यानास यावे किंवा श्रीमान व सुखवस्तू गृहस्थांनी आपले सुखोत्पादक आणि धनोत्पादक व्यवसाय बाजूला सारून व्याख्यानास यावे. असे आमच्या व्याख्यानात तरी काय असणार? आमच्या खिशात द्रव्य नाही की खाऊ नाही की जो आम्ही दीनदलितांना वाटून ख्रिस्ती मिशनरी करतात तसं करू? किंवा आमच्या खिशात स्वराज्यही नाही की जे दाखवून आम्ही उदासीन लोकांचे डोळे दिपवू? त्यामुळे व्याख्यानास कोणी न जमले तर मला कधीही राग येत नाही. असो, या गावी व्याख्यान होण्याचा रंग न दिसल्यामुळे
मन जरा खट्टू झाले. त्या गावी पोलीस चौकी असल्यामुळे मी जिकडे फिरे तिकडे माझ्या मागे पोलीस फिरत असल्याचे मला आढळून आले. सुमारे 9-9:30 वाजेपर्यंत माझे काहीच बस्तान जमेन असे पाहून त्यांनाही म्हणजे मला वाटतं माझ्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. त्यापैकी एक जण म्हणाला, चला आज काही व्याख्यानाचा नाही बेत जमत, झोप घ्या आता. या बोलण्यानेच जणू काही मला स्फुरण येऊन मी त्यांना तात्काळ म्हटले, व्याख्यान दिल्याशिवाय आपण नाही झोपणार बुवा. त्यावर एक जण म्हणाला, आहेत कुठे लोक ऐकायला. मी उत्तरलो, अहो तुम्ही आहात की. मला पुरे 2 जण. पाचामुखी परमेश्वर. बस आज तुम्हालाच व्याख्यान द्यायचं, चला असे म्हणत म्हणत खरोखरीच मी पोलीस चौकीवर त्यांच्याबरोबर जाऊन त्या माझ्या देशबांधवांनाच व्याख्यान दिले. सहृदय होते बिचारे. त्यांना मी देशाचे दैन्य किती आहे, खादीची चळवळ गरिबांना कशी कामधेनूप्रमाणे आहे, देशात स्वराज्याची चळवळ पुढारी करतात त्याचे स्वरूप काय आहे, सरकारच्या मनात सुद्धा स्वराज्याचे अधिकार लोकांना देण्याची इच्छा होऊ लागली आहे, यातील रहस्य काय आहे, इत्यादी गोष्टी व्याख्यानाच्या आणि संभाषणाच्या रूपाने रात्री सुमारे 12 वाजेपर्यंत सांगत बसलो. आणि मग या सर्व प्रकाराबद्दल आणि अकल्पित प्रसंगाबद्दल मनाशीच हसत आणि अचंबा करीत झोपी गेलो. एकदा एका गावी रात्री तमाशा असल्यामुळे माझं व्याख्यान आटोपलं असंच मी मानून बसलो, कारण सरस तमाशापुढे नीरस व्याख्यानाची काय हिंमत. पण मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहिलं नाही. काय करावं, कसं करावं असा विचार करीत मी उठून तमाशाच्या जागी येऊन पाहतो, तो आसपास 150 गाड्या सोडलेल्या आहेत आणि गावोगावच्या शेकडो लोकांचा थवा जमला आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मला तमासगिरांचा हेवा वाटू लागला. अनायासे जमलेल्या त्या जनसमुदायापुढे व्याख्यान देण्याची संधी मला लाभेल काय अशा आशाभूत दृष्टीने लांबूनच मी त्या थव्याकडे पाहत राहिलो. तमाशाचा धूमधडाका चालू झाला होता. एक विचार मनात योजून मी तिथून निघून 1-2 गृहस्थांना भेटून मला तिथे व्याख्यान देण्याची संधी मिळेल का असं विचारलं. ते हसू लागले, पण मी गंभीर होतो. तमाशा संपल्यानंतर व्याख्यानास उभं राहावं म्हटलं तर ते म्हणाले, तमाशा पहाटे संपणार, मध्येच उभं राहावे म्हटले तर तसं कोणाला खपणार, लोक खवळून शेणमारा करण्यास कमी करणार नाहीत, असा त्यांनी मला धाक घातला. त्यांचा अंदाज गैर होता असे मला म्हणवेना, कारण तमाशाच्या वातावरणात रंगलेल्या लोकांना व्याख्यान देण्याचे धाडस करणे ही गोष्ट विक्षिप्तपणाचीच नव्हे काय. शेवटी मी हिंमत करून गेलोच. गर्दीतून थेट तमासगिरांसाठी थाटलेल्या उच्चासनापर्यंत जाऊन भिडलो. जीव धाकधूक करीतच होता. न जाणो काय होतं, करायला जावं एक आणि व्हावं भलतंच. तमाशाच्या नायकाला मी माझी इच्छा कळवली. त्याला मायभूमीने काय सुबुद्धी दिली राम जाणे. त्याने हसत मुखाने संमती दिली आणि नाच्या पोऱ्यास बाजूस होण्यास सांगितले. जीव थोडा खाली पडला, पण छातीत धडधड चालू होतीच, कारण जनसमाज या विक्षिप्त आचरणाचे कसे स्वागत करील याची भीती वाटत होती. परंतु परमेश्वराच्या कृपेने आणि महात्मा गांधींच्या पुण्याईने सर्वांनी शांतपणे माझे भाषण ऐकून घेतले. मीही तमाशाप्रिय वृत्तीवर एकदम तुटून न पडता युक्तियुक्तीने आणि त्यांच्या तशा मनस्थितीतही अप्रियपणा अंगाशी न येऊ देता माझा संदेश सांगून तेथून निसटलो. आमच्या गावी येऊ नका. अर्थात नुसते गावोगाव रानोमाळ फिरणे ही काही ग्रामसेवा किंवा देशसेवा नव्हे. सेवकाने ग्रामसेवा करणे झाल्यास एखाद्या गावात खेड्यातच ठाणे दिले पाहिजे. कोणत्या खेड्यात ठाणं द्यायचं हे ठरवता यावं म्हणून आणि लोकांच्या सामान्य गरजा काय आहेत हे अजमावता यावं म्हणूनच गावोगाव फिरायचं, इतकंच. अर्थातच सुमारे वर्षभर खेड्यापाड्यातून स्वैरसंचार केल्यानंतर कोणत्या तरी एखाद्या खेड्यातच मी राहणे ओघ प्राप्त होते. कार्यास सोयीचे खेडे कोणते या गोष्टीकडे संचार करता करता मी लक्ष पुरवीतच होतो आणि माझ्या नजरेपुढे अशी 3-4 गावे होती.
गावाची निवड करण्यास आणखी 4 महिने टेहळणी करीत फिरावे लागले तरी चालेल, परंतु हे काम काळजीपूर्वक आणि दूरदृष्टीपूर्वक करा अशी खास सूचना महात्मा गांधींनी इतर काही सूचनांबरोबर मला दिली होती. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची सूचना किंवा इशारा त्यांनी मला दिला होता, आणि तो हा की कोणत्याही गावावर मी लादलासा होता कामा नये. गावाला मी हवासा वाटावा. अर्थात मी जे गाव निवडणार ते गाव माझ्या भावी आणि उद्दिष्ट कार्यास अनुकूल राहील असेच असावे. निरीक्षण करता करता मीही गाव निवडावयाचा तो कसा असावा या संबंधी काही स्थूल मुद्दे मनाशी ठरवले होते. गाव 1000-1200 वस्तीपेक्षा जास्त मोठा नसावा, तो हमरस्त्यावर नसावा, तिथे पाण्याची फार टंचाई नसावी, गावात लोकल बोर्डाची शाळा किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी नसलेली बरी. गावात शाळा आणि सोसायटी असली म्हणजे त्यांचे अधिकारी आणि चालक गावात चहा, सिगरेट इत्यादी शहरी व्यसनांचा फैलाव करतात असा माझा ठाम ग्रह झालेला होता. महात्माजींच्या वरील बहुमोल सूचना लक्षात ठेवून आणि गाव कसा असावा याविषयीचे माझे स्वतःचेही विचार जमेस धरून मी गावाची निवड करण्याच्या उद्योगास लागलो. या कामी मला जे मजेदार आणि उद्बोधक अनुभव मिळाले त्यातील काही वेचक अनुभव मी इथे नमूद करतो. मी तुमच्या गावात अमक्या कार्यस्थळ राहण्यास येऊ का असा उघड प्रश्न करणे अडचणीचे, गैरसोयीचे आणि गैरमुत्सद्देगिरीचेही होई. कारण ग्रामसेवा, ग्रामोद्धार आणि ग्रामसंघटना या शब्दयोजना माझ्या परिचयाच्या असूनही त्यांची व्याप्ती मी स्वतःही बरोबर आजमावू शकत नव्हतो. मग या शब्दांचा फारसा परिचय नसणाऱ्या ग्रामवासियांना माझ्या उद्दिष्ट कार्याची कल्पना कशी येईल? माझ्या मनात कितीही भाराभर विचार असले तरी त्यातले किती माझ्या हातून पार पडणार आणि किती निव्वळ भ्रामक किंबहुना अयुक्तही ठरणार हे मला तरी काय माहीत. अर्थातच वरील प्रकारचा उघड प्रश्न करण्याचे टाळून मी युक्तियुक्तीने त्यांचं समजून घेत असे. तथापि कितीही युक्तीने वा आडवळणांनी त्यांच्या अंतःकरणात शिरण्याची खटपट केली तरी खेडवळ लोक शहरवासियांना दिसतात किंवा वाटतात तितके अडाणी नसतात असे आढळून आले. राहण्यासाठी योजलेल्या एका गावातील एका गृहस्थाशी मी बोलत असताना ते म्हणाले, अहो, तुमच्यासारखी माणसे आमच्या कल्याणासाठी खटपट करतात हे आमचं मोठं भाग्य आहे, परंतु तुमच्यासारखे आमच्या गावी राहणे कसे परवडणार? आमच्या गावी राहणं कसं परवडणार? मी म्हटले, माझ्या चरितार्थाचा खर्च तुमच्यावर पडेल अशी भीती तुम्ही बाळगू नका. तुम्ही काही म्हटले तरी आमच्याने कसे राहावेल? तुम्ही आमच्याकरिता खटपट करायची आणि आम्ही अगदी नावानिराळे राहायचे हे आम्हास तरी कसं शोभेल? माझ्या चरितार्थाची योजना परस्पर होण्याचे ठरले आहे, तेव्हा तुम्ही तो विषय अजिबात गाळून माझ्या इतर विचारांबद्दल तुमचा काय मनोदय आहे तो सांगा. तुम्ही म्हणता ते ठीक आहे, परंतु तुम्ही एकदा आमच्या गावी राहिलात म्हणजे तुमची दुसरीकडची योजना बंद झाल्यावर तरी गावाला त्याबाबत विचार केला पाहिजेच ना. कार्यकर्ता गावात राहावा असे वाटत नसल्यामुळेही अशा अडचणी उपस्थित करून टाळाटाळीची उत्तरे देण्याची गावकऱ्यांची प्रवृत्ती होणे संभवनीय आहे. तथापि कसेही जरी असले तरी तसे करणे हा गावकऱ्यांचा गुन्हा आहे असं मी समजलो नाही. कारण त्यांना समाजात आणि व्यवहारात कटू अनुभव आलेले असतात. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी या म्हणीत जो गर्भित अर्थ आहे त्याचा विचार केला म्हणजे वरील प्रकारे शंका घेणारे गावकरी दूरदर्शीच मानावे लागतील. दुधाने तोंड भाजले म्हणजे ताकही फुंकून पिण्याची प्रवृत्ती होतेच. दुसऱ्या एका गावी एक पोक्त गृहस्थ म्हणाले, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, अशी सुधारणा आम्ही लोकांनी केली तरच आम्हा शेतकऱ्यांची धडगत आहे ही गोष्ट खरी, पण असे मानणारे सगळे लोक गावात नाहीत ना.
तुम्ही एक दिवसाच्या परिचयाने आमच्या गावचे लोक कसे आहेत ते ओळखलेच आहे. पत्ते खेळणे, जुगार खेळणे, दारूबाजी आणि वेश्याबाजी करणे हे चांगलं कोण म्हणेल? पण आमच्या गावचे लोक असे उलट्या काळजाचे आहेत की तुम्ही त्यांना या व्यसनांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा सदुपदेश बाजूला राहून त्यांचे स्वातंत्र्य तुम्ही नष्ट करता असे त्यांना वाटेल आणि चार चौघात तुमचा अपमान आणि पाणउतारा करण्यास त्यांना दिक्कत वाटणार नाही. करीनात का? 4-2 वेळा करतील अपमान, पण पुढे मी त्यांना वळवू शकेन अशी मला उमेद आहे. पण तुमचा अपमान झालेला आमच्यासारख्यांना पाहणार नाही आणि त्यामुळे आमचे आणि लोकांचे अधिकच बिनसेल. त्यापेक्षा तुम्ही येथे राहावयास येण्याचा विचार मनातच आणू नका. तिसऱ्या एका गावचे गृहस्थ म्हणाले, सिगरेट ओढणे, विलायती कपडे वापरणे, चहा बिस्किटे खाणे हे फार वाईट आहे असे तुमचे म्हणणे आम्ही ऐकले. पण हे करायला आम्हाला तुम्ही शिकलेल्या लोकांनीच वळण लावले. आम्ही शहरात येऊ जाऊ लागलो आणि तुम्हा लोकांचे हे चाळे पाहूनच आम्हीही तशी चैन करू लागलो. नाहीतर आमच्या लहानपणी आमच्या गावातच काय, पण आमच्या सर्व जिल्ह्यातील खेड्यात असे प्रकार आम्ही पाहिलेले नाहीत. आणखी एका गावचे गृहस्थ म्हणाले, अहो भाऊ, काय सांगावं तुम्हाला, आम्हाला समजत नाही. आम्हाला समजतं का नाही तुम्हा लोकांचे देशाच्या कल्याणासाठी प्रयत्न चालले आहेत ते? आम्ही अगदीच अडाणी नाही. आमच्या गावात 1-2 वर्तमानपत्रे येतात, पण करता काय? तुमच्यासारख्यांना गावात आश्रय दिला की सरकारी अधिकाऱ्यांची आमच्यावर खप्पामर्जी झालीच म्हणून समजा. पोलीस शिपायांचा ससेमिरा काही ना काही निमित्ताने सुरू झालाच म्हणून समजा. तुम्ही सरकारशी झगडणारे लोक काही ना काही चळवळ करीत राहणार आणि हे पोलीसचे अधिकारी पूछताछ करण्यासाठी वेळोवेळी येऊ लागले म्हणजे आणि हे पोलीस अधिकारी वेळोवेळी पूछताछ करण्यासाठी येऊ लागले म्हणजे आम्हा गावकऱ्यांना किती उपसर्ग होतो ते तुम्हाला काय सांगावं. मी म्हटलं, तुम्हाला हे माहीत आहे ना की आम्ही चोरून लपून दगाबाजीने चळवळ करणारे लोक नाही. आमचा सगळा उघडा कारभार आणि इतकेही उघड देशसेवेचे काम करण्यास आपण भिवू लागलो तर देशोन्नतीची गोष्टच बोलण्याचा आपणास अधिकार नाही. तुम्हास कोणाही अधिकाऱ्याने विचारले तरी तुम्ही तुमचे विचार निर्भयपणाने सांगण्यास शिकले पाहिजे. मी येथे राहिल्यावर जे जे काम करीन ते तुम्ही न घाबरता अधिकाऱ्यास सांगा. तुम्ही विनाकारण भीता आणि सरकारी अधिकाऱ्यांपुढे अगदी मूकवृत्ती धारण करता. त्यामुळे सरकारला अनायासेच अशी टिमकी वाजवायला सापडते. सर्वजण सुख शांती आणि समाधान उपभोगीत आहेत, पण हे चळवळे लोक उगीच भानगडी उपस्थित करतात. या ठिकाणी हा भाग आता संपला. या पुढच्या भागामध्ये सवाई मुक्टी आणि इतर काही प्रसंगांबद्दल आणि विभागांबद्दल आपण ऐकूयात.